नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 3 मार्च 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा 2026मध्ये कोणत्या संघाने सलग तिसऱ्यांदा पहिले स्थान मिळवले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रश्न महत्त्वाचा आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, म्हणजेच भारतीय लष्कर. तर भारतीय लष्कराने सलग तिसऱ्यांदा खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा 2026 या चालू वर्षामध्ये सलग तिसऱ्यांदा पदक जिंकलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण याबद्दल. बघा, खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा 2026मध्ये भारतीय लष्कराने म्हणजेच इंडियन आर्मीने सलग तिसऱ्यांदा पहिले स्थान पटकावलेले आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, सैन्य दलाने 24 म्हणजेच 2024, 2025 आणि 2026 या तिन्ही वर्षामध्ये संघस्तरावरती शीर्षस्थान मिळवून सलग तिसरे विजेतेपदक जिंकले आहे. ओके, तर लक्षात ठेवा, प्रश्न महत्त्वाचा आहे. तर पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा, लाईट कॉम्बॅक्ट हेलिकॉप्टर प्रचंडमध्ये उड्डाण करणारे पहिले भारतीय राष्ट्रपती कोण ठरले आहेत? तर बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो द्रौपदी मुर्मू. ओके, ऑप्शन ए याचं उत्तर असणार आहे. तर द्रौपदी मुर्मू या पहिल्या राष्ट्रपती बनल्या आहेत लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर प्रचंड या हेलिकॉप्टरमध्ये उड्डाण करणारे. ओके, तर पहिलेच असल्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे बघा, नीती आयोगाचे CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर डी, म्हणजेच निधी छब्बर. निधी छब्बर यांची नीती आयोगाचे CEO म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO म्हणून निधी छब्बर यांची अंतरिम CEO म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, म्हणजेच ते अंतरिम CEO आहेत सध्या. तर बघा, 24 फेब्रुवारी 2026 रोजी BVR सुब्रमण्यम यांचे कार्यकाल संपल्यावर हा अंतरिम चार्ज त्यांनी स्वीकारलेला आहे. ओके, तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे बघा, कलरी लीप सैन्य सराव कोणत्या भारतीय हवाई दलाच्या कमांडने आयोजित केला आहे? तर बघा, कलरी लीप हा जो सैन्य सराव आहे तो भारतीय हवाई दलाच्या दक्षिण कमांडने आयोजित केलेला आहे. ओके, ऑप्शन ए याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, कलरी लीप जो आहे तो हा संयुक्त सागरी हवाई सराव भारतीय हवाई दलाच्या सदर्न एअर कमांड म्हणजेच दक्षिण हवाई कमांड यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेला आहे. ओके, तर बघा, हा जो सराव आहे तो भारतीय हवाई दलासोबत आर्म्ड फोर्सेस स्पेशल ऑपरेशन्स डिव्हिजन आणि इंडियन कोस्ट गार्ड यांचाही यामध्ये समावेश होता. तर बघा, या सरावाचे उद्दिष्ट काय आहे? तर संयुक्त नियोजन, जलद शक्ती प्रक्षेपण आणि अचूक ऑपरेशनची क्षमता सिद्ध करणे असा याचा उद्देश आहे. ओके, तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा, जागतिक निवास कार्यक्रम निर्देशांक 2026मध्ये कोणत्या देशाने पहिले स्थान कायम ठेवले आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, म्हणजेच ग्रीस. तर ग्रीस या देशाने जागतिक निवास कार्यक्रम निर्देशांक 2026मध्ये आपले पहिले स्थान कायम ठेवलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो, जागतिक निवास कार्यक्रम निर्देशांक म्हणजेच ग्लोबल रेसिडेन्स प्रोग्राम इंडेक्स 2026मध्ये ग्रीस या देशाने पहिले स्थान कायम ठेवलेले आहे. तर बघा, हे हेनले अँड पार्टनर्सद्वारे प्रकाशित 2026च्या निवास कार्यक्रमाच्या जागतिक रँकिंगमध्ये सर्वोच्च स्थान त्यांनी मिळवलेले आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, की ग्रीस या देशाची राजधानी आहे अथेन्स. तर लक्षात असू द्या. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे, ऑपरेशन क्रॅकडाऊन हे कोणत्या राज्याच्या पोलिसांनी नुकतेच सुरू केले आहे? तर बघा, ऑपरेशन क्रॅकडाऊन जे आहे ते तेलंगणा या राज्य पोलिसांनी सुरू केलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा, या ऑपरेशन्समध्ये तेलंगणा सायबर सुरक्षा ब्युरो यांच्या नेतृत्वाखाली म्यूल बँक खाते नेटवर्क आणि सायबर गुन्ह्याशी संबंधित
गोरखधंदे ओळखून त्यावर काटेकोर कारवाई करणे असे याचे मुख्य उद्देश असणार आहे या ऑपरेशन क्रॅकडाऊनचे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढील प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 7 आहे, ओपन AI या संस्थेचे मुख्य लोक अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच अरविंद केसी. तर अरविंद केसी यांची ओपन AI या संस्थेचे मुख्य लोक अधिकारी म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, तर प्रश्न महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो, कारण हे भारतीय असल्यामुळे प्रश्न महत्त्वाचा ठरतो. ओके, तर बघा ओपन AI बघा ही एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी आहे. ओपन AI तुम्हाला माहितीच असेल. बघा ओपन AI या संस्थेचे मुख्य लोक अधिकारी म्हणजेच चीफ पीपल ऑफिसर म्हणून अरविंद केसी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, त्यांनी फेब्रुवारी 2026मध्ये हा पदभार स्वीकारलेला आहे. आणि ओपन AIमध्ये कर्मचाऱ्यांची भरती, प्रशिक्षण, विकास आणि संघटनेतील लोकांशी संबंधित धोरणावर लक्ष ठेवण्याची भूमिका ते सांभाळणार आहेत. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आणि आपण ChatGPT जो वापरतो ते पण ओपन AIचे या संस्थेचे आहे. ओके, लक्षात ठेवा. चला पुढील प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी कोणत्या राज्यामध्ये भारताचे पहिले राज्य नवोन्मेष अभियान सुरू केले आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच त्रिपुरा. तर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी भारतामधील त्रिपुरा या राज्यामध्ये राज्य नवोन्मेष अभियान हे नुकतेच सुरू केलेले आहे. ओके, तर पहिलेच असल्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी भारताचे पहिले राज्य नवोन्मेष अभियान म्हणजेच स्टेट इनोव्हेशन मिशन हे त्रिपुरा या राज्यामध्ये सुरू केलेले आहे. तर बघा हे जे अभियान आहे ते त्रिपुरा सरकार आणि नीती आयोग तसेच अटल इनोव्हेशन मिशन यांच्या सहकार्याने आगरताळा म्हणजेच त्रिपुरा या राज्याची राजधानी आहे आगरताळा. तर आगरताळा या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे. तर बघा भारतातील हे पहिलेच राज्य स्तरीय नवोन्मेष इनोव्हेशन म्हणजेच इनोव्हेशन मिशन आहे. ओके, तर लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 9 बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 9 आहे, कोणत्या राज्य सरकारने मुस्लिम समुदायांसाठी 5% SBC आरक्षण रद्द केले आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच महाराष्ट्र. तर आपल्या महाराष्ट्र सरकारने मुस्लिम समुदायासाठी जे 5% SBC आरक्षण आहे ते नुकतेच रद्द केलेले आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा मुस्लिम समुदायासाठी जे मिळणारे 5% SBC SEBC आरक्षण जे आहे ते महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच रद्द केलेले आहे. आणि या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्याने शैक्षणिक संस्था आणि सरकारी अर्धसरकारी नोकऱ्यांमध्ये मुस्लिम समाजासाठी पूर्वी लागू केलेलं 5% म्हणजेच 5% स्पेशल बॅकवर्ड क्लास A SBC A हे जे आरक्षण आहे ते अधिकृतपणे नुकतेच रद्द केलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 10 आहे बघा, जागतिक वन्यजीव दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? तर बघा याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी म्हणजेच 3 मार्च. तर बघा आजच्या दिवशी जागतिक वन्यजीव दिवस दरवर्षी आपण साजरा करतो. ओके, म्हणजेच 3 मार्च रोजी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो काय आहे हे जागतिक वन्यजीव दिवस म्हणजेच काय, तर वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे हा जो आहे तो 3 मार्च रोजी दरवर्षी आपण साजरा करतो. तर याचा उद्देश काय आहे बघा, वन्य प्राणी आणि वनस्पतींचे संवर्धन, जैवविविधतेचे महत्त्व आणि पर्यावरण संरक्षणाबद्दल जागरूकता निर्माण करणे असा याचा मुख्य उद्देश आहे. ओके, आणि व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगा. धन्यवाद.